वर्तन सुधारणा करण्याची राज्य सरकारबरोबरची लढाई, ही दुसरी लढाई. आता काय ते जर झालं तर यांना झक मारून द्यावं लागेल. ते नाही झालं तर हे म्हणतील की आम्ही देऊ 500 रुपये, देऊ 1000 रुपये, देऊ 2000 रुपये, हे होण्याची शक्यता आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती मी आत्ता सांगतो, खूप लांब पल्ल्याची लढाई. तुम्ही सगळे मागच्या जन्मामध्ये काहीतरी तुमच्या पाप झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरोग्य मित्र झालेले शापित आहे. तर मग त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर तिसरी जी गोष्ट आहे ना, की ते डॉक्युमेंट का मागतोय आपण. सोसायटी आणि TPAमध्ये जे ॲग्रीमेंट आहे ते का मागतोय, त्याचं कारण असं आहे की आपण कोणाचे कामगार आहोत, कर्मचारी आहोत, हे एकदा ठरवून घ्यायचं. माझं म्हणणं असं आहे, एक तर सोसायटीनं म्हटलं पाहिजे सोसायटीचे आम्ही कामगार आहोत. सोसायटीनं TPAला दिलेलं आहे, बरोबर आहे का. किंवा मग युनायटेड इन्शुरन्सनी म्हटलं पाहिजे आमचे कामगार आहे. आता हे जे ना ते डॉक्युमेंट वाचल्यानंतर लिगल ॲडवाईस घेऊन आपण कोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा आपल्याला करावा. ज्यांच्यावर आज्ञा आहे ना त्यांना वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे. जो मार्ग पुढं जाईल तो आपल्याला घेऊन जा. आणि हे सगळे मार्ग हे वेळ खाऊ मार्ग, हे नाही लक्षात ठेवा. पण वेळ खाऊ म्हटलं तरी तातडीनं काहीतरी मिळालं पाहिजे हे बघायला पाहिजे ना आपल्याला. नाही आपल्याला 25,000 पाहिजे पगारवाढ, पण काहीतरी मिळाली पाहिजे ना आपलं जगणं सोपं होण्यासाठी. त्यामुळं लढाईचं जे मिळतं ते खिशात टाकायचं, परत लढायचं. मुख्य न्यायाच्या लढाईसाठी कोर्ट सरकार यांच्याबरोबरचा संघर्ष चालू ठेवायचा. आणि हे सगळं जर पुढं घेऊन जायचं असेल तर तुमची सगळ्यांची एकजूट ठेवायची. त्याच्या पलीकडं तुमच्या रोगावर डॉक्टर बनून मला दुसरा काही इलाज दिसत नाही. नो बायपास. नो बायपास. तर हे आपल्याला सगळं कळा. आता हे कसं आहे किरण, गणेश, हे सगळ्या सभासदांनी कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही आणि तुम्ही जर पायाकडे बघून चालाल, तुम्हाला एक मी प्रयोग सांगतो.